55,000 अवैध लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द। लाडकीला 8वा हप्ता मिळणार नाही। पडताळणीनंतर लाडकीचे अर्ज बाद। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता काटेकोरपणे छाननी सुरू झाली आहे। त्यामुळे हजारो लाभार्थी लाडकींचे अर्ज बाद ठरतायत। राज्यातील गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली होती। मात्र आता या योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नसल्याने बोगस लाडकींना वगळलं जात आहे। सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहे का याची पडताळणी केली जाते। त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवून अर्जांची छाननी केली जाते। या पडताळणीत एकट्या मराठवाड्यात 55,000 लाडक्या अवैध ठरल्या आहेत। मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत। या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, तर 54,598 अर्ज मान्य झालेले नाही। त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही। महिला आणि बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यास सुरुवात केली। पुण्यात 75,000 बोगस लाडक्या सापडल्या। राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता बंद तर होणारच, मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही। लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया। एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी, बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे, कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास, 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत। दरम्यान अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कुठलाही नवीन निकष नाही। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। निकषांमुळे काही लाडक्या बहिणींनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडून दिलाय, तर एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 5 लाख लाडकींना सरकारनं अपात्र केलंय। एकूणच राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता सरकारलाच डोईजड होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।